आज आपण आपल्या मध्यस्थीच्या आठवड्यांमध्ये आय थिंक वी हॅव रीच्ड अ काइंड ऑफ अ माइलस्टोन. वी हॅव क्रॉस्ड द 15 वीक्स मार्क. आणि विशेष म्हणजे आपण काही मागच्या आठवड्यांपासून प्रभूकडे मध्यस्थीची प्रार्थना कशी करावी हे शिकत होतो. आणि जसं मी मगाशी म्हटलं की एक असं वचन आपण काही आठवड्यांपूर्वी पाहिलं होतं जेव्हा येशूनी त्याच्या शिष्यांना सांगितलं होतं की दॅट प्रे द हार्वेस्ट इज प्लेंटीफुल बट द वर्कर्स आर फ्यू. है ना, पीक भरपूर आलेलं आहे पण कामकरी कमी आहेत. आणि म्हणून त्यांनी हे सांगितलं होतं की आस्क द लॉर्ड ऑफ द हार्वेस्ट. त्या प्रभूकडे तुम्ही प्रार्थना करा that he may send out more workers into his harvest field. If you are encouraged with me, please open your Bibles. आपण सर्वजण मत्तेचं शुभवर्तमान उघडूया आणि हे वचन पुन्हा एकदा सर्वजण एकत्रित वाचूया. मत्ते ह्याचं शुभवर्तमान आणि ह्याचा 9वा अध्याय आपण सर्वजण उघडणार आहोत. मॅथ्यू चॅप्टर नंबर 9 and let us read this verse once again. मॅथ्यू चॅप्टर नंबर 9 आणि मी सर्वांसाठी 37th वर्सपासून पुढं वाचत आहे. मत्ते ह्याचं शुभवर्तमान 9वा अध्याय आणि 37व्या वचनापासून मी पुढं वाचत आहे. तेव्हा तो आपल्या शिष्यास म्हणाला, पीक खरोखर फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणून तुम्ही पिकाच्या प्रभूची प्रार्थना करा की त्याने आपल्या पिकात कापणी करायला कामकरी पाठवून द्यावे. He says that the harvest is plentiful but the workers are few. Ask the Lord of the harvest therefore to send out workers into his field. इफ यू नोटिस, जर आपण लक्ष दिलं तर येशूनी आपल्याला या ठिकाणी एक हिंट दिली होती. आणि एक हिंट ती कुठली होती माहिती का, की तुम्ही मागा, तुम्ही प्रार्थना करा, प्रार्थना करून तुम्ही काहीतरी मागा. ही सेड दॅट आस्क द लॉर्ड ऑफ द हार्वेस्ट. ओके, ठीक आहे, बट व्हॉट एम आय सपोज टू आस्क? प्रभू, मी काय मागितलं पाहिजे? आस्क फॉर मोर वर्कर्स. अधिक कामगारी यावेत आणि त्यांनी प्रभूचं काम करावं म्हणून तुम्ही काय करा, ती मागणी करा. ठीक आहे, प्रभू कोणाकडे ही मागणी करावी? आस्क होम? आस्क द लॉर्ड ऑफ द हार्वेस्ट. है ना, प्रभूकडे तुम्ही प्रार्थना करा, कारण तोच एक आहे जो हे कामगारी पाठवू शकतो. देन ही सेज दॅट आस्क वाय. का आपण विचारलं पाहिजे? का आपण या गोष्टींची मागणी केली पाहिजे? कारण एक अशी वेळ होती जेव्हा आपल्यामधलं पण जे प्रभूचं पीक होतं, आपण असं म्हणायला हरकत नाही, दॅट द फील्ड दॅट वी वर लिव्हिंग इन, we were at the right time of harvest and somebody helped us so that we could be harvested. कोणतरी आलं, कोणीतरी आपल्याला शुभवर्तमान सांगितलं, कोणीतरी आपल्याला देखील राज्याची सुवार्ता किंवा चांगली बातमी दिली आणि आपलं पण देवाच्या राज्यामध्ये येणं झालं होतं. है ना. ॲट द सेम टाईम वी ऑल्सो सी वन मोर थिंग अँड दॅट इज की जर आपण विचारणार आहोत, इफ वी आर सपोज टू आस्क, जर आपण मागणी करायला प्रभूंनी सांगितली आपल्याला, तर ती कधी केली पाहिजे? ऑल द टाईम, प्रत्येक वेळेला. जस्ट राईट नाव आपण हे पाहिलं की देवानी आपल्याला एक हिंट दिली. ती म्हणजे काय, की तुम्ही मागणी करा. यू आस्क द लॉर्ड. व्हॉट एम आय सपोज टू आस्क लॉर्ड? फॉर मोर वर्कर्स. हू एम आय सपोज टू आस्क लॉर्ड? आस्क द लॉर्ड ऑफ द हार्वेस्ट. वाय एम आय सपोज टू आस्क? बिकॉज यू वर वन्स हार्वेस्टेड ॲट द राईट टाईम. And when am I supposed to ask him? All the time. आज आपल्यापैकी प्रत्येक जणांनी हे वचन अनेक वेळा वाचलेलं आहे. आपण पण सुद्धा एकत्र हे मागच्या काही आठवड्यांपूर्वी वाचलं होतं. पण किती लोकांनी आपण प्रत्येक वेळेला हे वाचताना हे आपल्याला हे लक्षात येतं, हे ध्यानात येतं की प्रभूंनी आपल्याला ॲक्च्युली हरवलेल्यांसाठी किंवा जे मागे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सांगितलं होतं, किंवा एका प्रकारे त्यांनी मध्यस्थी करायला सांगितली होती. आता प्रश्न आपल्या सर्वांसाठी हा आहे की आपण या कामगारांसाठी किंवा कामगारी यावे या हरवलेल्या लोकांसाठी आपण मध्यस्थी अनेक वेळा करत असो तर ती किती वेळा करत आहोत? हाऊ मेनी टाइम्स आर वी ॲक्च्युली प्रेइंग फॉर मोर वर्कर्स? और इज इट दॅट वी आर नॉट इवन एबल टू सी दिस फील्ड दॅट इज फुल ऑफ हार्वेस्ट? कधी जर आपण आपल्या स्वतःला जर विचारलं, असं होऊ शकतं का की दॅट टुडे वी ऑल कॅन आस्क आवर सेल्व्स, आपण सर्वजण स्वतःला एक प्रश्न विचारू की शेवटची मी प्रार्थना ही कधी केली होती की प्रभू कामगारी पाठव, पीक भरपूर आहे. होऊ शकतं की एक आठवडा होऊन गेला असेल, होऊ शकतं एक दिवस होऊन गेला असेल, किंवा काही असे पण असतील की होऊ शकतं तुम्ही आजच प्रार्थना केली असेल. नेव्हर माइंड. बट इफ देर आर पीपल लाईक यू अँड मी हू हॅव नॉट प्रॉब्ली प्रेड इन द रिसेंट पास्ट, ज्यांनी काही वेळ केलेला आहे, आपण त्याच्यानंतर आपण प्रार्थना केली नाही आहे अनेक कामगार यावे म्हणून, तर आपल्याला हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की आपण ती प्रार्थना का करत नाही आहोत?
Why is it that we need to remind ourselves that, hey, I am supposed to pray for more workers? You know what the problem is? आपल्या सर्वांचा एक प्रकारे आपण कुठं मागे पडत आहोत, कमी पडत आहोत. आपण कामगार त्या गोष्टींसाठी का मागत नाही आहोत, कारण आपण काम आहे किंवा तो जो फील्ड आहे, ते जे पीक आहे ते आलेलं आहे त्या जमिनीमध्ये, त्या शेतामध्ये आपण ते पाहतच नाही आहोत. Maybe we are not able to see that land which is full of harvest. Maybe that is our problem. कारण विचार करा ना, ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या जर एका प्रकारे तुम्हाला तुमच्या घरी जर अशा भरपूर गोष्टींमुळे पसारा दिसला असेल किंवा एक खूप मोठं काम निघालं असेल, तर तुम्ही ते काम तसंच सोडाल का? तुम्ही लवकरात लवकर माणसांना बोलवाल, तुमचे कामं करून घ्याल, कारण तुम्हाला हे कळतं की नाही, जास्त वेळ हे काम ठेवणं बरोबर नाही, कारण काम इथं भरपूर आहे. एव्हरीथिंग इज रेडी, एव्हरीथिंग इज फिट आणि सगळं प्रोव्हिजन्स आहेत, फक्त कोणीतरी येऊन काम केलं पाहिजे. एक्झॅक्टली. जेव्हा आपल्याला ते दिसतं तेव्हा आपण कामगारांना बोलवतो. त्याचप्रमाणे आपण एका प्रकारे देवाच्या या शेतामध्ये किंवा ह्या एका प्रकारे फील्डमध्ये आपण ते हार्वेस्ट बघत आहोत की नाही, ते पीक आलेलं आहे हे आपल्याला दिसत आहे की नाही, की काम बाकी आहे, अजून पण लोकांनी यावं. आणि म्हणूनच आपण जोपर्यंत ते बघणार नाही की खरंच अजून पण लोक आहेत ज्यांना तारणाची गरज आहे किंवा अनेक कामगारांनी यावं आणि काम करावं, तोपर्यंत आपण कामगारांची मागणी करणारच नाही. One of the reasons that we don't pray is because we fail to see. आपण हे पाण्यापासून कमी पडतो किंवा आपण हे मागे पडतो किंवा आपण स्वतः कधी कधी हे निवडतो की मला पाहायचंच नाही आहे दुसऱ्यांचं काय. We are not willing to see this field of unbelievers. हे एक असं शेत आहे, असं पीक आहे, असं एका प्रकारचं फील्ड आहे ज्याच्यामध्ये अनबिलिव्हर्स किंवा न विश्वासणाऱ्यांचं पीक आलेलं आहे. ती जमीन सुपीक होती, त्याच्यावर वचन पडलं, कोणी ना कोणीतरी सांगितलेलं आहे, फक्त आता त्याच्यासाठी शेवटचं काम राहिलेलं आहे, ते म्हणजे कोणीतरी येऊन कापणी करावी आणि मग ते तारणात येऊ शकतात. पण असं होऊ शकतं की आपण हे पाहण्यापासून स्वतः मागे पडत आहोत किंवा आपण स्वतःहून हे निवडत आहोत की मला पाहायचंच नाही, माझा आणि दुसऱ्यांचा काय संबंध. समटाइम्स वी ओव्हरलुक दोज हू हॅव नॉट हॅव बीन हार्वेस्टेड. ज्या लोकांचं अजूनपर्यंत तारणच झालं नसेल, होऊ शकतं की आपण त्या लोकांकडे आता त्या नजरेने पाहतच नाही आहोत. इट इज क्वाईट पॉसिबल. वी आर सो हॅपी. असं पण होऊ शकतं की आपण आपल्या तारणामध्ये इतके रमून जातो, इतका आपण त्याच्यामध्ये आनंद करतो, जी चांगली गोष्ट आहे आपण केलाच पाहिजे. आय एम नॉट डिनाईंग दिस. वी मस्ट सेलिब्रेट आवर सॅल्वेशन. God has given it to us as a gift. But it is also something that it reminds us that we must pray. कारण तुम्ही विचार करा, देवानी त्याच्या शिष्यांना जसं निवडलं, येशूनी जसं त्याच्या शिष्यांना निवडलं, म्हणजे काय, त्यांना देखील तारण मिळालं, त्यांना देखील काय मिळालं होतं, जीवनाचे वचन मिळवू लागले होते. पण जसं त्यांना मिळालं होतं त्या गोष्टी, इमिडिएटली येशूनी त्यांना काय सांगितलं, आता तुम्ही इतरांसाठी किंवा अधिक कामगारांसाठी तुम्ही प्रार्थना करा. As soon as he chose the disciples, one of the first things that Jesus asked them to do was to pray for the rest who are lost. कारण तुम्हाला आता मेंढपाळ मिळाला, तुम्हाला आता मार्ग दिसलेला आहे, पण इतरांचं काय, तर त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. ही देवाची एका प्रकारे शिष्यांना त्याच्या आज्ञांपैकी पहिली आज्ञा असू शकते किंवा पहिलं एका प्रकारचं शिक्षण असू शकतं. दॅट वी कॅन से. दिस वन टाईम, एक मिनिटासाठी मी विचार करत होतो की प्रभू, हे तर ठीक आहे, तू आम्हाला सांगितलं की तू कामगारांसाठी प्रार्थना कर, कारण पीक भरपूर आहे. पण मी विचार करू लागलो होतो, आय वॉज थिंकिंग अबाउट दिस, दॅट वाय इज इट दॅट वी आर फेलिंग टू प्रे फॉर सच पीपल. आय रिअलाइज दॅट दो वी रीड दीज मेसेजेस और दीज वर्सेस कपल ऑफ टाइम्स, आपण हे वचन अनेक वेळा वाचतो, अनेक वेळेला हे शास्त्रभाग आपण कोणाकडनं तरी ऐकतो, एखाद्या एक वेळेस फॉरवर्ड्समध्ये सेंड करतो, पण तरी देखील आपल्या प्रार्थनेमध्ये ते कन्व्हिक्शनची कमतरता जाणवते. त्या ऑनेस्टीचं किंवा ती आपण म्हणतो ना, दॅट डिलिजन्स, दॅट अर्नस्टनेस कुठं ना कुठं लॅकिंग आहे, हे आपल्याला स्वतःला हे माहिती आहे. वी कॅन बी ऑनेस्ट विथ आवरसेल्व्स. बट ॲज सून ॲज आवर प्रेयर लाईफ है ना, आपण हे वचन वाचू एखाद्या एक वेळेस आणि असं होऊ शकतं की आपण त्यानंतर इमिडिएटली प्रार्थना करू, जसं आपण अनेक वेळेला या आठवड्यांमध्ये करत असतो. अनेक वचनं आपण जे वाचतो, आपल्याला इमिडिएटली कन्व्हिक्शन येतं आणि आपल्याला जाणीव येते की मी प्रार्थना केली पाहिजे आणि आपण प्रार्थना करतो.
पण असं पण होऊ शकतं की इमिडिएटली काही दिवसांमध्ये किंवा काही येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण त्या प्रार्थनेला विसरून जातो आणि आपली पुन्हा एकदा रुटीनची प्रार्थना सुरू होते. सो आय वॉज ट्राईंग टू थिंक अबाउट दिस की प्रभू असं का, देवा असं का होतं की आम्ही अनेक वेळेला स्वतःला हे आठवण करून देण्यापासून एका प्रकारे मागे पडतो किंवा आम्ही कमी पडतो. यू नो वाय? बिकॉज वी फेल टू अंडरस्टँड द हार्ट ऑफ द लॉर्ड. या वचनांमध्ये ज्या वेळेला येशूनी त्याच्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही इतरांसाठी किंवा अनेक कामकरी यावे म्हणून तुम्ही त्या प्रभूकडे प्रार्थना करा, तर त्यावेळेला प्रभूचं अंतःकरण काय होतं, येशूचं अंतःकरण काय होतं हे आपण समजण्यामध्ये कमी पडतो किंवा आपण एका प्रकारे फेल होतो. वी आर नॉट ट्राईंग टू अंडरस्टँड की येशूनी हे वचन कुठल्या अंतःकरणाने सांगितले, कुठल्या अंतःकरणाने तो हे शब्द शिष्यांशी बोलला. आणि आज आपण तेच करणार आहोत. निश्चित आपण हे मागच्या काही आठवड्यांपूर्वी ह्याचा अभ्यास केला होता. बट टुडे वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड व्हॉट वॉज द हार्ट ऑफ द लॉर्ड. देवाच्या अंतःकरणात ते काय होतं ज्या वेळेला त्यांनी त्या लोकांकडे पाहिलं आणि मग त्यांनी शिष्यांना सांगितलं की खूप पीक आलेलं आहे आणि तुम्ही कामगारींसाठी प्रार्थना करा, हरवलेल्यांसाठी तुम्ही प्रार्थना करा. आता ह्याचं उत्तर जे आहे ना ते ह्याच वचनांच्या वरच्या वचनामध्ये आहे. आज आपण सर्वजण ते वचन वाचूया. लेट अस ऑल रीड दॅट वर्स. मी 35व्या वचनापासून पुढं वाचत आहे. मत्तय ह्याचं शुभवर्तमान 9वा अध्याय आणि 35व्या वचनापासून पुढं. आणि येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देत व राज्याचे शुभवर्तमान गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत सर्व नगरातून आणि खेड्यातून हिंडत गेला. आणि त्याने जेव्हा लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते कष्टी व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यास म्हणाला, पीक खरोखर फार आहे, परंतु कामगारी थोडे आहेत. म्हणून तुम्ही पिकाच्या प्रभूची प्रार्थना करा की त्याने आपल्या पिकात कापणी करायला कामगारी पाठवून द्यावे. सी, इट इज व्हेरी ब्युटिफुल. व्हॉट डज इट से? दॅट जीसस वेंट ऑन अँड ही वॉज प्रीचिंग अँड ही वॉज हिलिंग अँड ही वॉज टीचिंग पीपल अबाउट द किंगडम ऑफ गॉड. देवाच्या राज्याबद्दल तो त्यांना सांगत आणि शिकवत गेला, त्यांना बरं करत गेला. पण एक असा वेळ येतो जेव्हा त्यांनी त्या समुदायाला पाहिलं, त्या लोकांना पाहिलं, त्या लोकांना पाहून त्याच्या अंतःकरणामध्ये काय झालं होतं? ही फेल्ट कंपॅशन. द वर्ड दॅट वी आर गोइंग टू मेमराइज टुडे, आज आपण सर्वजण एक शब्द हा आठवण करणार आहोत, स्मरणात ठेवणार आहोत, दॅट इज कंपॅशन, कळवळा. ही सेज दॅट वेन ही सॉ द क्राउड्स ही हॅड कंपॅशन ऑन देम बिकॉज दे वर हॅरेस्ड अँड हेल्पलेस. ते पांगलेले होते, त्रासलेले होते, लाईक शीप विदाउट अ शेपर्ड. एक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते असे होते, हरवलेले. देन इट सेज दॅट देन ही सेड टू हिज डिसायपल्स दॅट द हार्वेस्ट इज प्लेंटिफुल अँड द वर्कर्स आर फ्यू. त्यांनी ते शिष्यांना ती आज्ञा कधी दिली होती? जेव्हा त्यांनी त्यांना त्या अंतःकरणाने, त्या नजरेने त्यांना पाहिलं. आणि कुठल्या नजरेने पाहिलं प्रभूने? तर कळवळ्याच्या अंतःकरणाने. आता तुम्ही म्हणाल हे तर आपण अनेक वेळा वाचलंय, ठीक आहे, गुड. But how do we have this compassion? And why is compassion even important? See, compassion, कळवळा हे का महत्वाचे? कारण it is the key to intercede. मध्यस्थी करण्यासाठी ती एक अशा प्रकारे एक सोन्याची चावी आहे, माहिती आहे का, जी आपण वापरू शकतो आणि त्यामुळे आपण इतरांसाठी मध्यस्थी करू शकतो. The key to intercede for others, to care for others, to care for their salvation is to have compassion on them. The key is to look at others with compassion. ज्या वेळेला आपण इतरांना कळवळ्याच्या अंतःकरणाने पाहतो किंवा एका कंपॅशनच्या अंतःकरणाने पाहतो, दॅट इज वेन वी विल बी एबल टू इंटरसीड फॉर देम. त्याच वेळेला आपण मध्यस्थी करू शकू. नाव द क्वेश्चन इज, इफ यू आर वंडरिंग विथ मी, कारण मी देखील या गोष्टींचा विचार करत होतो, प्रभू ठीक आहे, इथं लिहिलं तर आहे दॅट यू लुक्ड विथ कंपॅशन. व्हॉट इज कंपॅशन? कळवळा म्हणजे काय? अँड हाऊ आय सपोज टू लुक ॲट विथ कंपॅशन? इतरांना मी कळवळ्याच्या अंतःकरणाने कसं पाहू शकतो? नाव इफ यू आर एबल, प्लीज गुगल दिस. या वर्डला तुम्ही गुगल करा आणि तुम्ही पहा, कंपॅशन, कळवळा. कंपॅशन इज टू फील पिटी फॉर समवन हू इज हर्टिंग अँड सफरिंग. दिस इज गुगल डेफिनेशन. म्हणजे काय माहिती आहे का, की इतरांसाठी आपल्याला एका प्रकारची दयेची भावना किंवा वाईट अशी एका प्रकारे दुसऱ्यांसाठी वाईट वाटणं. कळवळा जे आहे ना, एका प्रकारे दुसऱ्यांसाठी दुःख होणं. कधी पण जेव्हा ते त्रासलेले असतील किंवा ते एका प्रकारे
ते कुठल्या तरी एका प्रकारच्या वेदनातनं ते जात आहेत. सी, द वर्ड कंपॅशन मीन्स टू हॅव पिटी फॉर सम वन हू इज हर्टिंग अँड सफरिंग. म्हणून इथं पण तसंच लिहिलं की ते कसे होते, त्रासलेले आणि ते पांगलेले होते. तुम्ही विचार करा, दे वर लुकिंग ॲज हॅरेस्ड अँड हेल्पलेस. नाव लेट अस डू अ ड्रिल. ठीक आहे. इफ आय आस्क यू की आज जर आपण 1 मिनिटासाठी विचार करूया की लुक ॲट समवन विथ कंपॅशन. जर तुम्हाला कोणी सांगितलं की दुसऱ्या कोणाला तरी तू कळवळ्याच्या अंतःकरणाने पहा, 1 मिनिटासाठी तुम्ही तुमच्या मनामध्ये एक व्यक्ती आणा, हां, जो एका प्रकारे देवात नाही आहे, विश्वासात नाही आहे. तुमचा शेजारी असू शकतो किंवा तुमच्या कामातला कुठला व्यक्ती असू शकतो, तुमचा मित्र असू शकतो किंवा तुमचा एका प्रकारे वॉचमन देखील असू शकतो. एनी पर्सन. तुम्ही ज्या वेळेला त्याला तुमच्या नजरेत आणता, तुमच्या मनात आणता, तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार करता? तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल कळवळ आहे का? कंपॅशन आहे का? इमिडिएट येते का कंपॅशन? प्रॉबब्ली नॉट. कारण जर तुम्ही त्याला पाहिलं तर, आणि मी विचारलं की अरे तुमचा हा जो व्यक्ती जो तुम्ही तुमच्या मनात आणलेला आहे, हा तुमचा शेजारी, कामातला किंवा तुमचा मित्र किंवा वॉचमॅन, हा आत्ता त्रासलेला आहे का? पांगलेला दिसतो का? किंवा एका प्रकारे इज ही हर्टिंग, इज ही सफरिंग? अँड यू वुड से नो, ही इज नॉट सफरिंग. द पर्सन सीम्स टोटली फाईन. तो तर एकदम बराच चांगला दिसतो. दिस इज वाय वी फेल टू लुक विथ कंपॅशन ॲट अदर्स. नाव इमॅजिन द सेम मॅन. आता 1 मिनिटासाठी पुन्हा एकदा त्याच व्यक्तीला तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या नजरेत आणा. तोच व्यक्ती जो आता 2 मिनिटापूर्वी तुम्ही विचार केला होता. आता विचार करा की तो व्यक्ती जो आहे ना, तो तुमच्याकडे जेव्हा येतो किंवा तुमच्या नजरेसमोर जेव्हा तो येतो, तर त्याला खूप लागलं आहे. त्याला एका प्रकारे कुठून तरी रक्त निघतं आहे, त्याचा हात तुटला असेल किंवा कशाही प्रकारे त्याला खूप लागलेलं आहे आणि एका प्रकारे तो इतका वीक झालेला आहे, ही इज स्ट्रगलिंग अँड ही इज वुंडेड अँड ही इज ब्लीडिंग. नाव टेल मी, हाऊ वुड यू लुक ॲट हिम? वुड यू इवन थिंक अबाउट, तुम्ही 1 मिनिटासाठी विचार तरी कराल का की कळवळा म्हणजे काय? तुम्ही इमिडिएटली जेव्हा त्याच्याकडे पाहाल तर तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल एक कळवळा आपोआप निर्माण झालेली असते, कंपॅशन आपोआप निर्माण झालेली असते. दिस इज हाऊ जीसस लुक्ड ॲट सिनर्स अँड द लॉस्ट. येशूनी आपल्यासारख्या सर्व पाप्यांकडे कसं पाहिलं होतं, या जगाकडे कसं पाहिलं होतं? त्यांनी त्या कळवळ्याच्या अंतःकरणाने पाहिलं होतं की हे त्रासलेले आणि हे पांगलेले लोक आहे किंवा हे हरवलेले लोक आहेत. अँड दिस इज ऑल्सो हाऊ जीसस एक्सपेक्ट्स अस टू लुक ॲट अदर्स. ज्या वेळेला आपण कुठल्या एका अविश्वासणाऱ्याला पाहतो किंवा जो हरवलेला व्यक्ती आहे त्याला पाहतो, तर आपण त्याला कुठल्या नजरेने पाहतो? जर आपण पण असं म्हणत आहोत की अरे बघा, ह्याची सवय बघा किंवा ह्याचे प्रॉब्लेम्स बघा, हा काय विश्वास धरतो बघा, तर आपण तर त्या परुषींसारखे झालो जे येशूला म्हणत होते की हा तर पाप्यांबरोबर बसतो, जकातदारांबरोबर तो जेवतो. जीसस लुक्ड विथ ओनली वन लेन्स अँड दॅट वॉज कंपॅशन. ते म्हणजे त्याच्या अंतःकरणात इतरांसाठी असलेली कळवळा आणि प्रेम. नाव द रिअल क्वेश्चन इज, ठीक आहे, कळवळा म्हणजे काय हे आपल्याला एका प्रकारे जर कळालं असेल, आता प्रश्न हा आहे की कळवळ्याच्या अंतःकरणाने पाहायचं कसं? हाऊ डू वी लुक ॲट विथ कंपॅशन ऑल द टाईम? प्रत्येक वेळेला कुठल्याही व्यक्तीकडे पाहताना कळवळ्याच्या अंतःकरणाने कसं पाहता येईल आपल्याला? नाव लेट अस लुक ॲट अ स्टोरी. आपण सर्वजण एक इन्सिडेंट पाहूया. एक वेळ अशी आली होती जेव्हा येशू त्याच्या शिष्यांबरोबर त्या यरुशलेमेच्या शहरात असताना किंवा इथं तिथं जेव्हा तो शिकवत होता, त्यावेळेला त्याच्या आजूबाजूला नेहमी काय होत होते? लोक येत होते आणि ते ऐकत होते. अशाच प्रकारे त्या लोकांमध्ये काही असे लोक असायचे जे नियमशास्त्राचे शिक्षक होते किंवा परुषी होते किंवा एका प्रकारे हेरोदियन्स होते. ओके, रिलिजियस लीडर्स किंवा रिलिजियस सेक्ट्सला बिलॉंग करणारे असे लोक होते जे येशूचे एका प्रकारे विरोधक होते, त्याला नाकारणारे लोक होते, त्याच्या शिकवणीला एका प्रकारे डाऊट आणि क्वेश्चन करणारे लोक होते. एका वेळेला अशाच प्रकारे काही लोक त्याच्याजवळ आले आणि त्या लोकांनी त्याला एक प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं की कैसराला किंवा आम्ही टॅक्स देणं, कर देणं हे योग्य आहे का, हे तू आम्हाला सांग. कैसराला आम्ही टॅक्स पे करणं हे बरोबर आहे का? आम्ही आमचा कर द्यावा की नाही द्यावा, तू आम्हाला सांग. शुड वी पे आवर टॅक्सेस ऑर नॉट टू सीझर? अँड जीसस न्यू देअर हिपॉक्रेसी. येशूला त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला दुष्टपण किंवा एका प्रकारचा म्हणतो ना एक विकेडनेस तो दिसला होता. कारण ते त्याला असं म्हणलेलं आहे की ते त्याला फसवायला पाहत होते, त्याच्या शब्दात त्याला पकडायला पाहत होते की आता तू काय बोलतोस, तू सांग, आम्ही पाहू नियमशास्त्राच्या विरुद्ध तू जातोस का?
का तू रोमींच्या विरुद्ध जातो आणि मग तुझ्यावर न्याय येतो? त्या लोकांना हे देखील माहीत होतं की येशूच्या त्या शिष्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शिष्य होते. यू नो दॅट जीसस हॅड वन डिसायपल हू वॉज अ टॅक्स कलेक्टर, मॅथ्यू. मत्ते जो होता तो एक जकातदार होता, है ना. तो काय करत होता? तो रोमी साम्राज्यासाठी किंवा तो रोमच्या गव्हर्नमेंटसाठी यहुद्यांकडनं कर घेत होता आणि मग तो रोमला देत होता. बेसिकली वॉज जस्ट अ टॅक्स कलेक्टर. तो एका प्रकारे आपण असं पण म्हणू शकतो की लोकांना त्याचा बिलकुल वीट होता, जकातदारांचा वीट होता. ते त्यांना एका प्रकारे पापी असं म्हणत होते. आणि हा असा व्यक्ती आता येशूचा शिष्य होता. आता म्हणूनच तो ते लोक जेव्हा येशूला हे प्रश्न विचारतात तर ते या अंतकरणाने विचारतात की आता पाहू हा कुठलं उत्तर देतो हा. त्याचप्रमाणे त्यांना हे देखील माहीत होतं की येशूच्या शिष्यांमध्ये एक जिलोट होता. डू यू रिमेंबर शिमोन जिलोट, ज्याला आपण पाहतो की त्याचं ॲक्च्युअल नेम इन इंग्लिश इट इज मेन्शन्ड ॲज सायमन द झेलेट. हे जिलोट ह्याचं काही दुसरं आडनाव नव्हतं किंवा त्याचं काय ओळख नव्हती. इट वॉज ॲक्च्युली व्हॉट सेक्टरिझम ही वॉज बिलॉंगिंग टू. जिलोट एक अशा प्रकारचा सेक्ट होता, अशा प्रकारचं बिलीफ होतं जे लोक यहुदी धर्म एका प्रकारे वाचवण्याकरिता किंवा ते प्रिझर्व करण्याकरता ते एका प्रकारे झेलस झाले होते. ते त्या झीलमध्ये काम करायचे, त्या पॅशनमध्ये की आमच्यावर कोणाची सत्ता नसली पाहिजे. आणि म्हणून ते रोमचं आणि रोमसारख्या अनेक अशा लोकांचं ते काय करायचे जे यहुद्यांवर किंवा देवाच्या लोकांवर अधिकार जमवायचा प्रयत्न करत होते ना, त्यांचा ते विरोध करत होते. त्या विरोधकांना काय नाव दिलं गेलं होतं? जिलोट. जे अशा माइंडसेटनी जगत होते, टू प्रिझर्व द लॉ ऑफ गॉड किंवा देवासाठी काही पण करणारे रॅडिकल पीपल इन शॉर्ट. So now these people when they come to Jesus, they are curious to see. ते लोक ह्या गोष्टी ऐकण्यामध्ये आता ते उत्सुक झालेत की येशू नक्की उत्तर देतो तरी काय. कर देणं हे योग्य की नाही, कैसराला आपण टॅक्स देणं बरोबर आहे की नाही. बट नाव लुक व्हॉट जीसस डिड. ओह आवर लॉर्ड इज सो वाईज. इतकं त्याच्यामध्ये आपण पाहतो की त्याच्यामध्ये विजडम भरून आहे. ॲक्च्युली ही इज द सोर्स ऑफ विजडम, इजंट इट? Jesus is the source of wisdom and we can see that wisdom flowing out from him. तो त्या ठिकाणी ज्या वेळेला त्यांनी जे हा प्रश्न केला तर तो त्यांना एक प्रश्न विचारतो की तुम्ही माझी परीक्षा का घेता किंवा तुम्ही why are you trying to test me, you hypocrites? And then he tells them one thing. तो त्यांना एक गोष्ट सांगतो किंवा एक प्रश्न विचारतो की कोणीतरी मला एक दिनार येऊन देऊ शकतं का? एक नाणं कोणीतरी मला येऊन द्या. Somebody show me a penny, he said. Give me a denarius. This also shows that Jesus did not have money on him. येशू कुठला वॉलेट कॅरी नव्हता करत. Many times, this is something that we need to remind ourselves. की येशूने त्याचं जीवन ह्या जगामध्ये असताना कसं जगलं होतं. त्याच्याकडे स्वतःचे पैसे देखील नव्हते, म्हणून तो म्हणतो कोणीतरी मला एक नाणं देईल का. तुम्ही विचार करा, तुमच्या वॉलेटमध्ये असताना तुम्ही कधी दुसऱ्यांकडनं घ्याल का? टू गिव्ह एन एक्झाम्पल और बेसिकली टू शो समथिंग, यू वोंट. Jesus never had money on him. That is why we also need to understand and open our eyes. आपण ह्या गोष्टी पण पाहिल्या पाहिजे की आज जे अनेक असे शिक्षक आहेत, वचनाचे जे शिक्षक आहेत किंवा जे वचनाचे प्रचारक आहेत, जे आपल्याला गॉस्पल एका प्रकारे प्रॉस्पेरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने शिकवतात, संपत्ती आणि धन मिळवण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने शिकवतात की हे चुकीचं सिद्धांत आहे, हे पूर्ण फिलॉसॉफी रॉंग आहे, हे प्रिन्सिपल्स रॉंग आहेत. जीसस हिमसेल्फ है ना डिड नॉट हॅव दॅट. Now, what I'm trying to tell you is, when Jesus was asked, जेव्हा येशूला विचारलं गेलं होतं की तू आम्हाला सांग कर देणं बरोबर आहे की नाही, तर तो त्यांना एक नाणं मागतो. आणि नाणं मागितल्यानंतर तो त्यांना काय करतो माहिती आहे का? त्यांना एक प्रश्न विचारतो. आपण सर्वजण ते प्रश्न वाचूया. लेट अस ऑल ओपन मार्क याचं शुभवर्तमान आपण उघडूया. लेट अस ओपन द बुक गॉस्पल ऑफ मार्क आणि त्याचं 11वा अध्याय आपण उघडणार आहोत. 11वा किंवा आय थिंक इट इज 12. येस, इट इज 12. आपण सर्वजण मार्क ह्याचं शुभवर्तमान आणि ह्याचा 12वा अध्याय उघडूया. 12वा अध्याय आणि त्यातलं मी सर्वांसाठी 16वं वचन वाचत आहे. प्लीज रीड विथ मी. मार्क चॅप्टर 12 अँड वर्स नंबर 16. आय एम रीडिंग फॉर ऑल ऑफ अस. तेव्हा त्यांनी तो आणला. मग त्याने त्यांना म्हटले, हा मुखवटा आणि यावरचा लेख कोणाचा आहे? येशूनी ते नाणं घेतलं आणि त्यांना एक प्रश्न विचारले की हा मुखवटा आणि यावरचा लेख कोणाचा आहे? तेव्हा ते त्याला म्हणाले, कैसराचा.
नाउ इट इज ब्युटिफुल इफ यू एव्हर रीड इट इन द फर्स्ट ट्रान्सलेशन. जर तुम्ही कधी पण तुम्हाला वेळ मिळाला ना तर रीड इट इन KJV. किंग जेम्स वर्जन वॉज द फर्स्ट ट्रान्सलेशन ऑफ द हिब्रू अँड द ग्रीक बायबल. आणि त्यामध्ये काय लिहिलं आहे माहिती आहे का? इट इज रिटन दॅट जीसस आस्क्ड देम हुज इमेज इज ऑन दिस कॉइन, हुज इमेज इज ऑन दिस कॉइन ही आस्क्ड. आणि सर्वजणांनी उत्तर दिलं कैसराचं, सीझर इज ऑन दॅट पर्टिक्युलर कॉइन. देन ही सेड, मग तो पुढे एक गोष्ट सांगतो त्यांना किंवा तो त्यांना एक शिकवण देतो. तो म्हणतो की मग येशूने त्यांना म्हटले, जे कैसराचे ते कैसराला द्या व जे देवाचे ते देवाला भरून द्या. तेव्हा त्यांनी त्यांच्याविषयी फार आश्चर्य केले. आता अनेक वेळेला ना हे वचन लोकांना दानार्पण किंवा काय म्हणतो त्याला आपण दशमांश सांगण्याविषयी सांगितलं जातो. बट देर इज सो मच मोर इन दिस वर्स इफ यू एव्हर हॅव टू सी. या वचनामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत, अनेक अशा गोष्टी आपण मिस करून जातो. येशूने त्यांना प्रश्न विचारला की हुज इमेज इज ऑन दिस कॉइन अँड दे आन्सर्ड सीझर्स. So he said, if it is Caesar's image on this coin, if this coin belongs to Caesar, if Caesar is the owner of this coin, then give it to Caesar and give to God which is God's. जर हे पूर्ण नाणं ह्याच्यावरचा एका प्रकारचा मुखवटा ह्याच्यावरचा जो इमेज आहे तो कोणाचा आहे? कैसराचा आहे. हे नाणं पण कैसराचंच आहे, त्याच्यासाठीच बनवलं गेलं आहे, त्याच्याच एका प्रकारे राज्यासाठी बनवलं गेलं आहे. सो गिव्ह इट टू हिम. बट देन ही सेज दॅट वॉट एव्हर इज गॉड्स गिव्ह इट टू गॉड. हिअर इज द की फॉर अस टू नो. आज आपण हे शिकायचा प्रयत्न करत आहोत की कंपॅशन, कळवळ्याचं अंतःकरण आपण कसं एका प्रकारे त्यामध्ये जगू शकतो किंवा ते अंतःकरण आपल्यामध्ये कसं येऊ शकतं. सीझरचं जे इमेज होतं, कैसराचं जे मुखवटा होता किंवा इमेज त्या कॉईनवर होता, है ना. सीझर्स इमेज वॉज ऑन दॅट कॉइन, बट यू आर मेड इन हुज इमेज. आपण कोणाच्या एका प्रकारे छवीमध्ये किंवा कोणाच्या इमेजमध्ये आपल्याला बनवलं गेलेलं आहे. You and I are made in the image of God. Whose image am I made in? Whose image are we all made in? We are all made in the image of God. आज आपल्यावर एका प्रकारे कोणाचा छाप आहे, कोणाचा मुखवटा आहे, कोणाचं प्रतिरूप आहे, कोणाचं स्वरूप आहे? देवाचंच आहे ना. In Genesis chapter 126 it is written that the Lord said that let us make man in our own image. है ना. आणि येशूनी पण या ठिकाणी हेच विचारलं, हुज इमेज इज ऑन दिस कॉइन. इफ इट इज सीझर्स गिव्ह इट टू सीझर, बट इफ द इमेज ऑन यू, हुज इमेज इज ऑन यू. आपल्या सर्वांवर आज देवाचं प्रतिरूप आहे. देवाच्या प्रतिरूपात आपण बनवले गेलेले आहोत, देवाच्या इमेजमध्ये आपण बनवले गेलेले आहोत. सो ही सेज इव्हेंच्युअली ही इज ट्राईंग टू टेल अस दॅट गिव्ह टू गॉड व्हॉट इज गॉड्स. आज आपण एका प्रकारे देवाने आपल्याला आठवण करून दिलेली आहे. हे एका प्रकारे आपले डोळे उघडलेत की अरे तुम्ही तर त्याचे आहात. Give yourself to God. Surrender yourself to God. Live for God. You belong to Him. है ना? Now this is something that we are learning today. आज तुम्ही विचार करायला की ह्याचा आणि कळवळ्याच्या अंतःकरणाचा काय संबंध? ह्याच्यानी माझ्यामध्ये कळवळ्याचं अंतःकरण कसं निर्माण होईल? सो टुडे वी आर ट्राईंग टू सी. आज आपण 3 अशा गोष्टी पाहणार आहोत ज्याच्यामुळे आपल्यामध्ये पण येशूसारखं कळवळ्याचं अंतःकरण येऊ शकतं. First thing, if you are taking notes, which I encourage you to do, if you are taking notes, the first thing that we are going to learn is to look at people in their past. म्हणजे काय? आपल्याला लोकांना त्या नजरेने पाहायचं आहे ज्या नजरेने येशूनी लोकांना त्या नजरेत पाहिलं होतं जेव्हा मनुष्य पापाच्या पहिले होता. मनुष्याचा पापामध्ये पतन होण्या अगोदर तो कुठल्या रूपामध्ये होता, कुठल्या स्वरूपामध्ये होता, कुठल्या इमेजमध्ये होता. येशूने प्रत्येक माणसाला त्या इमेजमध्ये पाहिलेलं आहे. यू नो द ग्रीक वर्ड देअर इज अमागो डे. इट मीन्स दॅट वी आर मेड इन द इमेज ऑफ गॉड. प्रत्येक वेळेला आपण ज्या वेळेला एकमेकांना पाहतो, इतर लोकांना पाहतो, कुठल्याही एका व्यक्तीला जेव्हा पाहतो, जर आपल्या जीवनात किंवा आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या चालण्या येण्यामध्ये जर आपण कुठल्याही व्यक्तीला आढळतो तर तो व्यक्ती कोणाच्या इमेजमध्ये बनवला गेलेला आहे, कोणाच्या प्रतिरूपात बनवला गेलेला आहे? ही इज बीन मेड इन द इमेज ऑफ गॉड. म्हणूनच जर मी या गोष्टीला समजण्यासाठी मी भर दिला, माझं स्वतःचं एका प्रकारे माझं मन ह्याच्यामध्ये गुंतवलं, इन्व्हेस्ट केलं, टू अंडरस्टँड, टू कन्सिडर दॅट ऑल ऑफ मॅनकाइंड हॅज बीन मेड इन द इमेज ऑफ गॉड. आय एम युझिंग गॉड्स लेन्स टू सी ॲट अदर पीपल.
ज्या वेळेला मी माझ्या मनामध्ये ह्या गोष्टी शिकण्यासाठी, त्याच्यावर विचार करण्यासाठी स्वतःचं मन गुंतवून टाकतो की प्रत्येक मनुष्य जो माझ्या आजूबाजूला आहे, जो प्रत्येक मनुष्य या जगामध्ये जगतो, तो देवाच्या प्रतिरूपामध्ये, त्याच्या इमेजमध्ये बनवला गेलेला आहे, त्यावेळेला मी देवाच्या नजरेने पाहायचा प्रयत्न करत आहे. मी त्याच्या लेन्समधनं, त्याच्या एका प्रकारे वी कॅन से दॅट वी आर ट्राईंग टू सी फ्रॉम हिज विजन. लव्ह अँड कंपॅशन. खरी प्रीती जी आहे, ट्रू लव्ह अँड कंपॅशन इज ओनली पॉसिबल वेन इट कम्स थ्रू गॉड. देवाकडनं आलेली प्रीती जी आहे ना, किंवा देवाकडनं आलेलं कळवळ्याचं अंतःकरणच एक खरं अंतःकरण असू शकतं, ज्याच्यामधनं देवाची प्रीती वाहू शकते. का? कारण तो स्वतः तर प्रीती आहे ना. ही हिमसेल्फ इज लव्ह. सी, वेन गॉड मेड ॲडम, ज्या वेळेला देवानी मनुष्याला बनवलं, आदमाला बनवलं, तर त्याच्या प्रतिरूपामध्ये बनवलं, त्याच्या इमेजमध्ये बनवलं. आणि म्हणूनच आज पण त्यांनी पण ज्या वेळेला एका व्यक्तीला, एका स्त्रीला, एका पुरुषाला, एका बालकाला किंवा एका मुलाला जेव्हा त्यांनी बनवलं आहे, त्यांनी कोणाच्या प्रतिरूपात बनवलं, कोणाच्या इमेजमध्ये? इन द इमेज ऑफ गॉड. आणि जरी देखील आदाम पापात पडला, जरी आदामाचं द्वारे मनुष्याचं पतन झालं, तरी देखील मनुष्याकडे देवानी कुठल्या नजरेने पाहिलं? त्या पापात पडलेल्या मनुष्यासारखं नाही, तर ही सॉ इट फ्रॉम द फर्स्ट इमेज. अँड व्हॉट वॉज द फर्स्ट इमेज? दॅट ही इज मेड इन द इमेज ऑफ गॉड. त्यामुळे तो कळवळ्याच्या अंतःकरणाने पाहतो. तो एक पापी आहे, हा व्यक्ती पापात पडलेला आहे, असं म्हणून तो येशू ह्या जगात नव्हता आला. तो एक कळवळ्याचं अंतःकरण घेऊन आला. का? कारण त्याला ह्या गोष्टी माहीत होत्या की मी मनुष्याला माझ्या प्रतिरूपात बनवलेलं. अँड दिस इज आवर की टुडे. ज्या वेळेला आपण पण एका व्यक्तीला पाहतो, जो असू शकतो की तो तुमच्याशी चांगला नसेल वागलेला, तुमच्या विरुद्ध वागलेला असेल किंवा वागत असेल, तुम्हाला त्रास देणारा असेल, तुम्हाला एका प्रकारे खाली लेखत असेल, तुम्हाला समाजामध्ये एका प्रकारे काय म्हणतात त्याला, ही इज रूड टू यू, ही इज अनॉइंग टू यू, ही इज क्रूअल टू यू. ऑलवेज रिमेंबर, इवन देन, तरी देखील तो व्यक्ती कोणाच्या प्रतिरूपात बनवला आहे? ही इज स्टील मेड इन द इमेज ऑफ गॉड. When I remember this, when I understand this in my heart, it will help me to look at others with compassion. आणि म्हणूनच आज आपल्याला अजून एक गोष्ट ही शिकायची की आपल्या रोजच्या प्रार्थनेमध्ये आपण देवाकडे ही पण प्रार्थना केली काय पाहिजे की देवा प्रभू, मला इतरांना या अंतःकरणाने किंवा या नजरेने पाहण्यासाठी, तू ज्या नजरेने पाहतोस ना, त्या नजरेने पाहण्यासाठी मला सहाय्य कर. इतरांना तुझं प्रतिरूप त्यांच्यामध्ये मी पाहता यावं, किंवा तुझी छाप, तुझी छावणी, तुझं इमेज त्यांच्यामध्ये आहे, ही गोष्टी माझ्या लक्षात असावे, म्हणून माझं सहाय्य कर. हाऊ यू लुक ॲट सिनर्स. आपण इतरांना आणि पाप्यांना किंवा एका प्रकारे विरोधांना कसं पाहतो, आपल्या एनिमीजला कसं पाहतो ना, इट ऑल डिपेंड्स ऑन हाऊ वी फॉलो जीजस. जर आपण त्यांना देवाच्या नजरेने पाहत असू, तर आपल्याला प्रत्येक वेळेला काय आठवेल? त्यांचे आपल्या विरुद्धाचे पाप नाही, त्यांनी आपल्या विरुद्धात केलेल्या गोष्टी नाही किंवा क्रुएलनेस नाही, तर आपल्याला प्रत्येक वेळेला हे आठवेल की ते देवाच्या प्रतिरूपेत, त्याच्या इमेजमध्ये बनवले गेलेले आहेत. आणि जर देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपात किंवा त्याच्या इमेजमध्ये बनवलं, देन इट इज ऑब्वियस दॅट ईच पर्सन दॅट इज लिव्हिंग ऑन दिस प्लॅनेट टुडे, प्रत्येक मनुष्य जो आज या जगामध्ये जगतो, प्रत्येक मनुष्याला देवाने त्याच्याच प्रतिरूपामध्ये बनवले. का फक्त आदामाला बनवलं होतं? नो, ही सेड लेट अस मेक मॅन. ही डिड नॉट से लेट अस मेक ॲडम इन द इमेज ऑफ गॉड. ही सेड लेट अस मेक मॅन इन द इमेज ऑफ गॉड. म्हणूनच आज आपण प्रत्येकजण देवाच्या इमेजमध्ये आहोत. अँड दिस इज द की टू हॅव कंपॅशन. कळवळ्याचं अंतःकरण तेव्हा येईल जेव्हा आपण इतरांना त्यांच्या पास्टमध्ये देवाने त्यांना कुठल्या रूपामध्ये बनवलेलं आहे हे आठवू, हे लक्षात ठेवू, हे ध्यानात ठेवू की देवाने त्यांना त्याच्या नजरेत, त्याच्या इमेजमध्ये बनवलेलं आहे. दिस इज समथिंग दॅट वी नीड टू कीप इन माइंड. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, दुसरी गोष्ट जी आपल्याला कळवळ्याचं अंतःकरण असण्यामध्ये मदत करू शकते, ती म्हणजे दॅट वी मस्ट इंटरसीड फॉर देम प्रेझेंटली. वर्तमान काळामध्ये, प्रेझेंटमध्ये आपण इतरांसाठी प्रार्थना किती करत आहोत हे फार महत्त्वाचं आहे. प्रभू, असं होऊ शकतं का की मी इतरांना मागच्या गोष्टींना विसरून त्यांना तुझ्या कळवळ्याच्या अंतःकरणाने पाहू शकू? येस, ही सेज ओके, व्हॉट एम आय सपोज टू डू देन? त्यांना मी ज्या इमेजमध्ये क्रिएट केलं आहे त्या इमेजमध्ये तू त्यांना पहा. ठीक आहे, आय एम सपोज टू लुक ॲट देम इन द इमेज दॅट इज ऑफ इमेज ऑफ गॉड. बट प्रेझेंटली लेट मी ऑल्सो बी इंटरसिडिंग फॉर देम. प्रभू, मी त्यांना त्या गोष्टींनी, त्या नजरेने पाहण्यासाठी मी तुझ्याकडे सहाय्य मागतो. त्यांच्यामध्ये तुझी जी छाप आहे किंवा तुझी जी एका प्रकारची इमेज आहे त्यांच्यामध्ये, ते मला पाहण्यासाठी सहाय्य तू कर. पण त्याचबरोबर त्यांना आत्ता प्रेझेंटली
वर्तमान काळामध्ये, रोजच्या जीवनामध्ये त्यांच्यासाठी मला प्रार्थना करण्यासाठी एक वेगळं अंतःकरण दे, एक शुद्ध अंतःकरण दे. सी, जीसस ऑन द क्रॉस, ज्यावेळेला येशू वधस्तंभावर जात होता, ज्यावेळेला त्याला लोक मारत होते, ज्यावेळेला लोक त्याच्यावर थुंकत होते, त्याला वाईट शब्द बोलत होते, त्याला कोसत होते, त्यावेळेला देखील तो काय करत होता? त्या लोकांसाठी तो इंटरसीड करत होता. He was literally interceding for them by carrying the cross, by looking at them with those eyes, by telling them that, Lord, forgive these people. Even in the last end times, even in the last few minutes, Jesus was praying for them. येशू त्यांच्यासाठी काय करत गेला? तो प्रार्थना करत गेला. कोणासाठी? जे लोक त्याला छळत होते, जे लोक त्याला त्रास देत होते. This gives us another teaching from Jesus' life. एक गोष्ट, एक कारण जे आपल्याला इतरांसाठी प्रार्थना करण्यापासून रोखते किंवा कळवळ्याचं अंतःकरण मध्ये अजून निर्माण न होण्यामागे एक कारण असं पण आहे की आपण इतरांसाठी तेवढी प्रार्थना करत नाही. आणि कोणासाठी केली पाहिजे? एका चांगल्या व्यक्तीबद्दल कोणालाही कळवळा येईल. तुमच्या वैरीबद्दल, तुमच्या एनिमीबद्दल तुम्हाला कधी कळवळा येऊ शकतो का? इट्स व्हेरी डिफिकल्ट. पुन्हा एकदा आपण लक्षात आणूया. लेट अस ट्राय टू इमॅजिन वन पर्सन हू इज रिअली इव्हल टू यू. असा व्यक्ती तुम्ही विचारात आणा, किंवा जो तुमच्याशी आत्ता मागच्या काही दिवसांमध्ये होऊ शकतं किंवा मागच्या काही वर्षांमध्ये, तुमच्या आयुष्यभरामध्ये कधी पण तुमच्याशी तो वाईटाने वागलेला आहे, तुमच्याशी तो एका प्रकारे दुष्टपणाने वागला आहे, जरी तुमची त्याच्यात काही चूक नाही. तो त्यांनी खूप तुम्हाला छळलं, इतरांमध्ये तुम्हाला त्रास दिला. आता त्या व्यक्तीला जेव्हा आपण पाहतो, तर त्या व्यक्तीला जर मनात आणलं तर आपण त्या व्यक्तीबद्दल कळवळ्याच्या अंतःकरणाने विचार करतो का? पॉसिबली नॉट. आय एम एनकरेजिंग यू, रिमेंबर और ट्राय टू इमॅजिन अ पर्सन जो तुमच्या आयुष्यात असा असेल किंवा होता, जो एका प्रकारे त्रास देणार आहे, एका प्रकारे आपला काय कारणानुसार तो वैरी असेल. त्यांना पण आपल्याला कळवळ्याच्या अंतःकरणाने पाहता यावं म्हणून आपल्याला त्यांच्यासाठी प्रार्थना करायला शिकायला पाहिजे. सी, प्रेइंग मेक्स ऑल द डिफरन्स. ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो, देवानी सांगितलं की तुम्ही तुमच्या शत्रूंसाठी प्रार्थना करा. आता ठीक आहे, प्रभू प्रार्थना करतो, पण कशी केली पाहिजे? प्रे फॉर देअर ब्लेसिंग्स. प्रे दॅट यू वुड लिटरली प्रे फॉर देअर गुड, दॅट समथिंग गुड विल हॅपन विथ देम. शत्रूंसाठी प्रार्थना करणं म्हणजे हे नाही की प्रभू त्यांच्यामध्ये फूट पाड किंवा त्यांच्यामध्ये सगळं वाईट होऊ दे, त्यांचं नुकसानच होऊ दे. नो. वेन गॉड सेड दॅट इफ समबडी कर्सेस यू, यू ब्लेस देम. त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या. आता तुम्ही विचार करा, आशीर्वाद तर आपण देतच नाही, मनातल्या मनात अजून काहीतरी वाईट विचार करतो. बट जीसस सेड दॅट ब्लेस देम. दिस इज वॉट मेक्स अ डिफरन्स. ज्या वेळेला आपण इतरांसाठी वर्तमान काळामध्ये, द सेकंड पॉईंट दॅट वी आर ट्राईंग टू लर्न इज वेन वी प्रे फॉर देम, वेन वी आर ॲक्च्युली प्रेइंग टू गॉड की देवा ह्यांना तू आशीर्वाद दे, मला त्रास देतात, माझ्या विरोधात वागतात, तरी ह्यांचं कल्याण होऊ दे, ह्यांना तू चांगल्या गोष्टी दे, ह्यांना तारणाचा ह्यांच्यासाठी मार्ग जो तू मोकळा केला आहे ते त्यांना पाहण्यासाठी सहाय्य कर. ॲट दॅट पर्टिक्युलर टाईम वेन यू आर प्रेइंग, प्रेयर वर्क्स इन व्हेरी डिफरंट वेज. अनेक वेळेला इतरांमध्ये कार्य होण्या अगोदर प्रार्थनेद्वारे आपल्यामध्ये कार्य होत असतं. आपण प्रार्थना त्यांच्या कल्याणासाठी किंवा त्यांच्यासाठी आशीर्वादाची करत असू, पण त्यांना ते आशीर्वाद मिळण्या अगोदर ती प्रार्थना आपल्या अंतःकरणामध्ये एक वेगळं कार्य करत असतं. आणि ते म्हणजे काय की ते आपलं अंतःकरण बदलत असतं. आपले विचार करायची पद्धत त्यांच्या प्रती बदलत असते. त्या वैरीसाठी तुम्ही पुन्हा एकदा जर तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना खऱ्या अंतःकरणाने केली, त्यांच्या आशीर्वादासाठी, त्यांच्या चांगल्यासाठी, तर तुम्ही विचार करा ना, तुम्ही त्यांच्यासाठी वाईट नजरेने कसं पाहाल? If you are praying to God that God bless them, how can you see with evil eyes at them tomorrow? It's not possible. It is literally not possible. कारण जरी ते आपल्याशी वाईट वागले तरी देखील आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केल्यामुळे आपलं अंतःकरण बदलत असतं, आपलं अंतःकरण शुद्ध होत असतं. We cannot get mad for praying at someone or praying about someone even though these people have been evil to us. आणि म्हणूनच अनेक वेळेला आपण या कळवळ्याच्या अंतःकरणाने प्रार्थना का करू शकत नाही? कारण आपण इतरांसाठी प्रार्थना करत नाही, किंवा जे आपल्या विरोधात आहेत, जे आपल्याशी वाईट वागतात, ज्यांनी आपल्याशी वाईट वागलेलं आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करत नाही. त्यांच्यावर आशीर्वाद यावा म्हणून आपण प्रार्थना करत नाही. गॉड सेड दॅट ब्लेस देम हू कर्स यू. We don't pray for their salvation. We don't pray for them. And this is one of the reasons we don't have a heart of compassion.
कळवळाचा अंतःकरण तेव्हा येईल ज्या वेळेला आपण इतरांसाठी प्रार्थना करू, कारण त्यावेळेला भले त्यांच्या आयुष्यामध्ये कार्य नंतर होईल, पण आपल्या अंतःकरणामध्ये कार्य पहिलं होत असतं. अँड फायनली द थर्ड थिंग दॅट वी आर ट्राईंग टू सी, दॅट लॉर्ड त्यांना मला त्यांच्यामध्ये मला तुझं रूप किंवा तुझं स्वरूप, तुझं प्रतीक मला पाहण्यासाठी तू सहाय्य कर. लेट मी बी एबल टू सी युअर इमेज इन देम, द फर्स्ट थिंग. सेकंडली लॉर्ड लेट मी बी एबल टू प्रे फॉर देम, मला त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तू सहाय्य कर प्रेझेंटली, वर्तमान काळामध्ये. अँड थर्डली तो म्हणतो दॅट वेन वी आर प्रेइंग, वेन वी आर लुकिंग ॲट दीज पीपल, थिंक अबाउट देअर फ्युचर. त्यांच्या भविष्य काळांसाठी तुम्ही विचार करा की पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये ते कुठं असतील. देवाने त्यांना त्यांच्या इमेजमध्ये बनवलं, ते आता त्रासात आहे म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही त्यांच्यासाठी पण प्रार्थना करा. आणि त्याचबरोबर त्यांचं पुढं काय होणार आहे हे पण तुम्ही विचार करा. वेन वी आर थिंकिंग अबाउट ऑल द थ्री ॲस्पेक्ट्स, अबाउट द पास्ट, द प्रेझेंट अँड द फ्युचर ऑफ अ पर्सन, वी विल बिगिन टू हॅव अ हार्ट ऑफ कम्पॅशन. येशूनी ज्या वेळेला या लोकांकडे पाहिलं तर त्यांनी कुठल्या नजरेने पाहिलं? हे असे लोक आहेत जे हरवलेले असतील, पण पुढं त्यांनी काय पाहिलं? हे तेच लोक आहेत ज्यांना पुढं तारण मिळेल. आणि म्हणून तो त्यांना म्हणतो ह्यांच्यासाठी प्रार्थना करा. काय म्हणलंय रोमच्या 8व्या अध्यायामध्ये की ज्यांना त्यांनी पहिलेच जाणलं होतं, दोज हुम ही फोर न्यू ही प्री डेस्टिन्ड देम. त्यांना निवडलं है ना. त्याचबरोबर ज्यांना त्यांनी निवडलं त्यांनी त्यांना काय केलेलं आहे? त्यांनी त्यांना बोलवलं. ज्यांना त्यांनी बोलवलं त्यांनी काय केलेलं आहे? त्यांना न्याय देखील ठरवलेला आहे. आणि ज्यांना त्यांनी न्याय ठरवलेला आहे त्यांना त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी गौरविलं देखील आहे. Paul says in Romans that those whom he foreknew, those whom God foreknew, he predestined them. Those whom he predestined, he has called them. And those whom he called, he has also justified them. न्याय ठरवलं आहे. आणि त्याचप्रमाणे those who he has justified, he has also glorified them. Do you know this? That we are already glorified. Jesus has already seen us in that form. जेव्हा त्यांनी आपल्याला पाहिलं ना, तर त्यांनी आपला पापी असे नाही पाहिलं. त्यांनी आपल्याला त्याच्या पुढचं जे त्यांनी ॲक्च्युली ही मस्ट हॅव सीन अस इन दॅट इमेज, इन दॅट रायचियसनेस रोब. त्यांनी पाहिलं असेल की अरे तू ह्या कपड्यात चांगला नाही दिसत, तू मी दिलेल्या कपड्यामध्ये चांगला दिसशील, म्हणून मी तुला येऊन सुवार्ता सांगेल. The third point that we are learning today is to look at people's future. प्रत्येक व्यक्तीला देवानी त्याच्या तारणासाठी बोलवलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीवर देवानी प्रीती केलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला देवानी न्यायी ठरण्यासाठी एक मार्ग मोकळा केलेला आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला देवानी त्याचा गौरव देण्यासाठी पण काय केलेलं आहे? एक योजना पूर्ण केलेली आहे, तयार करून ठेवलेली आहे. आपलं काम काय आहे की त्यांना त्या नजरेने पाहणं है ना. अनेक वेळा आपण जेव्हा इतरांना पाहतो तर असं तर नाही ना की आपण स्वतःला श्रेष्ठ समजतो आणि हे मागे राहिलेले आहेत, हे हरवलेले आहेत, हे कुठं ना कुठं आपल्या रेसमध्ये मागे आहेत. नो. जीसस वॉज प्रेइंग इन जॉन चॅप्टर 17 अँड सेईंग की प्रभू मी ह्यांच्यासाठी प्रार्थना करतो, शिष्यांसाठी. आणि त्याचप्रमाणे तो म्हणतो ह्यांच्या नंतर येणाऱ्या लोकांसाठी, म्हणजे आपल्यासाठी. आणि तो प्रार्थना करताना पित्याला म्हणतो की पित्या, आय वॉन्ट देम विथ मी देअर. वाय वॉज जीसस एबल टू इंटरसीड? त्या ठिकाणी येशूनी आपल्यासाठी मध्यस्थी का केली? कारण त्यांनी त्याच वेळेला आपल्याला त्या फ्युचर टेन्समध्ये पाहिलं होतं. त्यांनी आपल्याला त्या पांढरे झग्यांमध्ये नेसलेले किंवा एका प्रकारे पांढरे वस्त्र लिहिलेले असे त्यांनी आपल्याला पाहिलेलं होतं. त्यांनी आपल्याला पापी असे नव्हते पाहिले, त्यांनी आपल्याला कसं पाहिलं होतं? न्याय ठरवलं गेलेलं त्यांनी पाहिलं होतं. म्हणून तो म्हणतो प्रभू ह्या लोकांचं तू रक्षण कर, ह्या लोकांना तू राख, कारण हे मला त्यावेळेला तिथं पाहिजे, माझ्या बरोबर पाहिजे. द की इज टू लुक इन द फ्युचर. एव्हरी पर्सन हॅज बीन कॉल्ड बाय गॉड. प्रत्येक व्यक्तीला देवानी बोलवलं आहे, प्रत्येक व्यक्तीला देवानी न्याय ठरवलेला आहे. प्रश्न हा आहे की आपण त्यांना त्या प्रकारे पाहतो का आपण त्यांना हरवलेल्यासारखेच पाहतो? इफ वी लुक ॲट पीपल विथ द लेन्स थिंकिंग अबाउट द फ्युचर, that how they will look in that robe of righteousness, we will pray for them. आज जर आपण एका व्यक्तीला जर पाहिलं, इमॅजिन अगेन वन्स अगेन फॉर मी, तो पहिला व्यक्ती जो आपण मध्ये एका वेळेला पाहिला होता, त्या व्यक्तीसाठी पुन्हा एकदा विचार करा. त्याला जेव्हा तुम्ही पाहता तुम्ही कसं पाहता? डू यू सी दॅट रायचियसनेस रोब ऑन हिम? की देवाने ह्याच्यासाठी रायचियसनेसचा रोब ठेवलाय, जगात ठेवलाय, शेजारीच आहे. एका प्रकारे मी तू त्याच्यामध्ये कसा दिसशील हे पण मी विचार केलाय. अँड दॅट इज वाय आय विल टेल यू, पिक इट अप अँड पुट इट ऑन. Trust in Jesus. Repent for your life.
त्यांच्या वर्तमान स्थितीमध्ये, त्यांच्या रोजच्या जीवनाबद्दल, त्यांच्या एका प्रकारे त्यांच्या चालीरीतीवर किंवा त्यांच्या सवयींवर विचार न करता त्यांच्या फ्युचरबद्दल विचार करणं हे आपलं काम आहे. म्हणून देवानी सांगितलं पीक भरपूर आहे, तुम्ही अनेक कामगारी यावे म्हणून प्रार्थना करा. का? इट इज अ फ्युचर टेन्स. He did not tell the disciples, go out there and start harvesting. He said, before going and harvesting, pray that more people will come and they will help in harvesting. इतरांना देवानी त्यांच्यासाठी ठेवलेल्या त्या गौरवामध्ये पाहणं हे देखील आपलं एक काम आहे. ते आपल्याला एका कळवळ्याचं अंतःकरण देण्यामध्ये सहाय्य करतं. इफ यू थिंक अबाउट दिस, जर आपण ह्या 3 गोष्टी नीट करू, कुठलं की एक लक्षात ठेवू दॅट वी आर लुकिंग ॲट देम इन देअर पास्ट, की प्रभूने त्यांना त्याच्या इमेजमध्ये बनवलेलं आहे. येस लॉर्ड. त्याचप्रमाणे जशी येशूने त्यांच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना केली होती प्रेझेंटमध्ये, आणि आज देखील तो आपल्या सर्वांसाठी करत आहे, त्याचप्रमाणे आपण देखील इतरांसाठी प्रेझेंटमध्ये प्रार्थना करत असताना काय होतं, आपलं पण अंतःकरण बदलत जातं. अँड थर्डली, व्हॉट इज द थर्ड पार्ट दॅट वी सॉ इज दॅट नॉट लुकिंग ॲट देअर करंट स्टेट बट थिंकिंग अबाउट देअर फ्युचर स्टेट, व्हॉट गॉड हॅज केप्ट फॉर देम. की देवाने त्यांच्यासाठी काय ठेवलं आहे त्या नजरेने पाहणं. वी विल बी एबल टू हॅव दॅट हार्ट ऑफ कम्पॅशन अँड दॅट हार्ट ऑफ लव्ह दॅट जीसस हॅड वेन ही सॉ दीज पीपल. ज्यावेळेला इतरांना त्यांनी पाहिलं, त्या लोकसमुदायाला येशूनी पाहिलं, असं म्हणलं ते हरवलेले, पांगलेले आणि अशा प्रकारचे लोक जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा त्याला त्यांच्यासाठी कळवळा आला. ही सॉ दीज 3 थिंग्स. It can help us to look at others with that compassion. If you want an example, येशूने त्याच्या एका शिष्याला बोलावलं आणि त्याला सांगितलं, शिमोन, तू इथून पुढं एक दिवस येणार आहे ज्यावेळेला तू शिमोन या नावाने नाही ओळखला जाणार, तर तू पेत्र या नावाने ओळखला जाशील. है ना? काय म्हणलं येशूने त्याला, की तू एका वेळेला यू विल बी नोन और यू विल बी कॉल्ड बाय द नेम पीटर. व्हॉट डज पीटर मीन? पेत्र म्हणजे काय? पेत्र म्हणजे खडक. इट मीन्स रॉक. पीटर मीन्स अ रॉक, हार्ड अँड स्ट्रॉंग. ठीक आहे, हे आपल्याला बरेच लोकांना माहिती आहे. बट हाऊ मेनी ऑफ अस नो व्हॉट डज सायमन मीन? शिमोनाचा अर्थ काय? डू यू नो? सायमन मीन्स लाईक शिफ्टिंग सँड, वाळू, एका प्रकारची एकदम बारीक वाळू जी नुसती इकडं तिकडं कुठेही जाऊ शकते. है ना? की ज्याच्यामध्ये एका प्रकारे स्ट्रेंथ नाही आहे, त्याला कधीच बांधकामामध्ये मोठ्या इमारतीमध्ये वापरलं नाही जाणार. इट विल बी समथिंग डिफरंट. सी, वी नीड गॉड डिड नॉट कॉल सायमन बाय हिज ओरिजिनल नेम शिफ्टिंग सँड. ही सेड यू विल बी कॉल्ड ॲज पीटर. जीसस सॉ पीटर इन द फ्युचर इन ही सेड की तू एका वेळेला आता माझ्यासाठी कसा उभा राहशील, एका खडकासाठी उभा राहशील, तुझ्यावर माझी मंडळी मी रचेल आणि त्याचप्रमाणे तुझं नाव पण काय ओळखलं जाशील, तू पेत्र या नावाने तो ओळखला जाशील. येशू ज्या वेळेला शिष्यांना पाहत होता, इतरांना पाहत होता, ही वॉज एबल टू लुक ॲट देम फ्रॉम द फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यू एज वेल. आणि म्हणून तो त्यांच्याशी त्या कळवळ्याच्या अंतःकरणाने काय करू शकला, तो राहू शकला, त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकला. जीसस सॉ सायमन इन द फ्युचर लेन्स. दिस इज हाऊ वी आर सपोज टू लुक ॲट पीपल, विथ द डिफरंट लेन्स, द लेन्स ऑफ गॉड. देवाच्या नजरेद्वारे, देवाच्या दृष्टिकोनाने इतरांना पाहता यावं म्हणून आज आपण प्रार्थना करूया. अँड दॅट इज इमॅजिन द पास्ट ऑफ दीज पीपल. व्हॉट इज द पास्ट? ते देवाच्या प्रतिरूपात, देवाच्या इमेजमध्ये बनवलेले आहेत, निर्माण केले गेलेले आहेत. है ना? अँड प्रेझेंटली दॅट जीसस डिड, ही इंटरसीडिंग फॉर देम, इंटरसीड फॉर देअर ब्लेसिंग्स. खरंच तुम्हाला आज जर एक टास्क दिला, एका प्रकारे जर देवानी एक असाइनमेंट दिली की एक व्यक्ती आठव जो तुझा एका प्रकारे शत्रू आहे, जो तुझ्या बरोबर नीट वागत नाही, आज बसून त्याच्यासाठी तू आशीर्वादाची प्रार्थना कर. विल वी बी एबल टू प्रे? जो तुझ्याशी वाईट वागला काल, त्याच्यासाठी बसून आज प्रार्थना कर. विल वी बी एबल टू प्रे? सगळ्या गोष्टी आठवा, कसं तो वागला, कसं त्यांनी छळ केला, कसं तो आपल्याला त्रास देत होता, इतरांमध्ये आपली एका प्रकारे इमेज खाली करायचा प्रयत्न करत होता, तरी देखील गॉड सेड दॅट प्रे फॉर देम. वाय लॉर्ड, वाय? इट विल क्रिएट दॅट हार्ट ऑफ कम्पॅशन फॉर यू. कारण मी पण तुम्हाला त्याच नजरेने पाहिलं होतं. तुम्ही पण माझा छळच तर करत होता, तुम्ही पण माझ्या नियमशास्त्राविरुद्ध किंवा माझ्या नियमाविरुद्ध तुम्ही वागत होता, तरी देखील मी तुम्हाला त्या कळवळ्याच्या अंतःकरणाने का पाहिलं? कारण यू आर मेड इन दॅट इमेज. फर्स्ट थिंग इज टू सी द इमेज ऑफ गॉड इन देम, द पास्ट, की त्यांना पूर्वी देवानी कसं निर्माण केलं होतं, कुठल्या इमेजमध्ये. प्रेझेंटली इंटरसीडिंग फॉर देम, प्रे फॉर देअर ब्लेसिंग्स
अँड थर्डली अँड लास्टली, ऑलवेज लुक ॲट पीपल इन द फ्युचरिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू. ज्या गौरवामध्ये प्रभूंनी या पूर्ण सृष्टीला निर्माण केलं किंवा या मानवजातीला बोलावलेलं आहे, त्या प्रत्येकाला त्या गौरवामध्ये पाहता यावं म्हणून प्रभूकडे सहाय्य मागणं. थिंक अबाउट देम इन द ग्लोरी दॅट जीसस हॅज कॉल्ड देम. डोंट से दॅट दिस पर्सन इज नॉट कॉल्ड, किंवा या व्यक्तीला देवानी सॅल्वेशन दिलंच नाही. आज असा कुठला व्यक्ती आहे का ज्याच्याबद्दल आपण असं म्हणू शकतो ह्याच्यासाठी तारण नेमलं गेलंच नाही आहे. येशू या वधस्तंभावर सगळ्यांसाठी गेला, शिवाय या व्यक्तीसाठी असा एक व्यक्ती आहे का जगामध्ये? मिळणारच नाही. बिकॉज गॉड हॅड मेड अ प्रोव्हिजन फॉर सॅल्वेशन फॉर ईच पर्सन, अँड दॅट इज वाय गॉड हॅज टोल्ड अस. जसं त्यांनी शिमोनाला कसं म्हटलेलं आहे, त्यांनी त्याला त्याच्या पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांनी त्याला पाहिलं आणि मग सांगितलं की शिमोन, तुला पेत्र या नावाने तू ओळखला जाशील. यू विल बी कॉल्ड ॲज पीटर द रॉक. नो मोर ॲज शिफ्टिंग सँड, असा गळणारा आणि वाहणारा आणि उडणारी वाळू म्हणून नाही, पण यू विल बी कॉल्ड ॲज द रॉक. लेट अस सी पीपल विथ फ्युचर. मे गॉड गिव्ह अस हिज विस्डम.